हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? माझं नाव आहे मोहन आणि आपल्या चॅनलचं नाव आहे मोहन बर्ड सेटअप. हे आपल्या कोंबड्या आहे, बघू शकता. इकडे जे 5 आपले खुले कोंबडे होते ते बांधून दिलेले आहे. हा बघा, 1 2 3 4, आणखी बाकी काही तिकडे आहे. इथे एक बांधलेला आहे 5, तो आपला जुनावाला 6. हे आपलं सेटअप आहे असं बघा. वरून वगैरे अशी जाडी वगैरे लागलेली आहे. मागे व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल. आज आपण बोलू कुक्कुटपालन मॅनेजमेंटवर. काय कसं मॅनेज करायचं. माझे जे मी पोचलेले आहे ते माडीवर आहे घराचा. बघू शकता तुम्ही, रूम आहे असे. लोक म्हणतात की माडीवर कोंबड्या पोसणं म्हणजे अशक्यच आहे थोडंफार, कारण की त्यांना मुक्त संचारमध्ये फिरायला लागते. तसं तर पाहिलं तर माझं काम पोसायचं आहे नाही, तरी काही अगर राहून जातात तर आपल्याला पोसणं पडते. आपलं सेलिंगचं काम आहे. आपण बाहेरून आणतो आणि इथे विकतो. लेकिन त्या कारणामध्ये काही कोंबड्या अंड्यावर राहतात. कोणाला अंड्याची कोंबडी लागते तर देऊन देतो, नाही अगर देण्यात आली तर मग ते ठेवावी लागते. अंडा पण सेलिंग होऊन जाते. ते हे यांचं म्हणजे बिगर मुक्त संचार म्हणजे असं आहे. आपलं जसं 30 कोंबड्या आहे आणि 10 कोंबड्या आहे माझ्याकडे आता सध्यामध्ये. विक्रीला आहे सर्व. ज्यांचा जो अंडा येतो त्यातून आपण मॅनेजमेंट करतो यांचं, कारण की आपण मुक्त संचार सोडू शकत नाही. सिटीमध्ये आहे, वर तर माडीवर पाळलेले आहे. रोजचे 5 अंडे येतात आणि यांच्या दाण्याचा खर्च जो आहे तो 100 रुपये डे आहे. म्हणजे एका दिवसाचे 100 रुपये लागतात दाण्याचा खर्च. त्या कारणाने आपण बघू शकतो, आपण असं यांना मॅनेज करतो की आपलं जे आहे सेटअप बरोबर चाललं पाहिजे. म्हणजे माडीवर पोचू शकतात, वेट वगैरे सर्व वाढून जाते. माझ्या कोंबड्या वेट पिकअप पण पकडतात चांगल्या सेलममध्ये. बाकी तर सर्व गावरानी आहे. चिक्स वगैरे पण निघणार आहे. हे बघा, वरतं चिक्ससाठी कोंबड्या बसवलेल्या आहे आपण. चिक्स पण सेलसाठी राहील. ओरिजिनल गावरानी आहे आणि एज पर मिळून जातो. बघा, काही कोंबड्या अंड्यावर आलेल्या आहे. अंड्यापासूनच आपण यांना चारतो आणि आपल्याला जो प्रॉफिट आहे तो तर आपण खरेदी विक्रीमध्ये निघून जाते. फक्त यांचा जो माल राहून जातो तो पोसाचा खर्च आपल्याला 100 रुपये दिवसाप्रमाणे पडते. 5 या 6 अंडे रोज देतात. 20 रुपये नग अंडा आहे आमच्याकडे. त्या 20 रुपये नग अंड्यामध्ये आपण यांना यांच्या दाण्याचा खर्च वगैरे काढून घेतले जाते. त्या प्रकारे आपण यांना टेरिसवर मॅनेजमेंट करू शकतो.
दाण्याचा खर्च फ्री करायचा आहेत तर अगर तुमची टेरेस समजा खूप मोठी आहे, 40-50 कोंबड्या राहू शकतात, तर तुम्हाला त्यामध्ये प्रॉफिट पण होऊ शकतो. चिक्स वगैरे निघू शकते अगर तुमच्याकडे तर प्रॉफिट होतो. कारण की मार्केटमध्ये चिक्सची डिमांड थोडी जास्त आहे. आणि आता नवीन नवीन युवक पण गावरानीमध्ये पुष्कळ जोडून राहिले. कारण की ओरिजिनल गावरानी ब्रीड म्हणजे फार कमी प्रमाणात झालेली आहे लोकांकडे. लेकिन आता हे यूट्यूबवर वगैरे व्हिडिओ बघू लोक यामध्ये जोडून राहिले. हा शौक सर्वांच्या बसचा नाही हे मी सांगू इच्छितो. कारण की इथे पहिले जवळचा पैसा लावा लागते आणि तोटा पण होतो. हा शौक असा आहे. यामध्ये प्रॉफिटचा अगर विचार केला, हा शौक करूच नाही शकत आपण. त्या कारणाने प्रॉफिट विचार करावाच नाही लागत. आपलं सेलिंग आहे म्हणून थोडंसं आपल्याकडे जागा होती, त्या कारणाने आपण सेलिंग करतो आणि आपण यांना मॅनेजमेंट करून घेतो. हे यांना औषधं द्यायची वगैरे काम नाही पडत मला. मी जेवढा कमी बजेटमध्ये होऊ शकते तेवढा कमी बजेटमध्ये करतो. कोंबड्यांची ग्रोथ बघू शकता तुम्ही, सगळ्या ॲक्टिव्ह कोंबड्या आहे एकदम. असं नाही का मुक्त संचारमध्येच कोंबड्या ॲक्टिव्ह राहतात म्हणून. आज या कोंबड्या माझ्याकडे 3 मंथपासून आहे बघा, आणि सर्व ॲक्टिव्ह आहे बिलकुल. काही कशातच कोणता प्रॉब्लेम नाही आहे. मी पुष्कळ व्हिडिओ पाहिले आहे मुक्त संचार. लेकिन मी एक म्हणू इच्छितो की मुक्त संचारपेक्षा आपण टेरेसवर पण ज्याला नाही जमत मुक्त संचार, ज्याच्याकडे जागा नाही काही नाही, तो टेरेसवर वगैरे आपला शौक करू शकतो. आणि करतात पण पुष्कळ लोक, आणि प्रॉफिट पण कमवू शकतो. जसं मी कमवून राहिलो, तुम्ही अंड्यातून पण प्रॉफिट कमवू शकता, चिक्समधून पण करू शकता. लेकिन थोडंसं मॅनेजमेंट तुम्हाला करावं लागेल. आपला असीलचा मेल आहे, मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे मी. आणखी त्या रूममध्ये पण कॅरेट लावले आहे आपण, चिक्स बसवलेले आहे कोंबड्या अंड्यावर. बघा इथे वर एक कोंबडी इथे बसलेली आहे, त्याच्या खाली पण अंडे असेल बघू शकता. काही समोर खाली जागा आहे 2 रूमची, आणि 2 रूम तयार आहे. आता माझ्याकडे 21 कोंबड्या आणि 10 कोंबड्या आहे ते बांधलेले आहे सर. अशा प्रकारे घरच्या टेरेसवर कुक्कुटपालन तुम्ही पण करू शकता. बघा, थोडं लक्षपूर्वक करा. या माझ्या बोलण्याप्रमाणे सुरू करू नका एकदम. पहिले अगोदर नॉलेज घ्या सर्व औषध पाण्याचं वगैरे, आणि मग सुरू करू शकता. मी एक ट्रिक सांगितली फक्त का आपण याच्या एजमधून असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तुम्हाला अगोदर व्हिडिओ आलेला पाहिजे. माझं सांगणं एवढंच आहे की घरच्या टेरेसवर पण कुक्कुटपालन होऊन जाते. फक्त थोडासा विचार करून आणि मॅनेजमेंट आपलं बरोबर झालं पाहिजे. जसं मी करून राहिलो तसं तुम्ही सक्सेस करू शकता. माझा हा शौक पण आहे आणि बिझनेस पण आहे, बघू शकता. चला मग, धन्यवाद.